अरे सगळ्यांना वाटतंय की पेटीएम बंद होतंय, पण पेटीएम बंद नाही होते. 29 फेब्रुवारी नंतर पेटीएमवर नवीन ट्रान्झॅक्शन, पेटीएम वॉलेट वगैरे किंवा नवीन ग्राहकांना ऑनबोर्डिंग करणं याच्यासाठी प्रतिबंध घातला. आता मित्रांनो हे काय झाले, तर फक्त आरबीआयला वाटलं मोनोपॉली चालवाई म्हणून नाही झाले, तर आरबीआयनी 2020 ते 21 पासून पेटीएमचं रिसर्च केलंय, पेटीएमवर लक्ष ठेवलंय, मॉनिटरिंग केलंय. काही गाईडलाईन्स होत्या त्या पाळल्या नाही आहेत, म्हणजे केवायसीचं अनुपालन करणं, त्या संबंधीच्या गाईडलाईन्स न पाळल्यामुळे आरबीआयनं हा निर्णय सुद्धा घेतला. आणि अजून एक महत्वाचं कारण, अलिबाबा ही चीनची कंपनी आहे आणि चीनची एक सबसिडरी कंपनी आहे एनटीफिन. त्या एनटीफिनचं पेटीएमची पॅरेंट कंपनी कोणती आहे तर ओएनसी, आणि ओएनसी म्हणजे 197 कम्युनिकेशन. याच्यामध्ये 9.89% काहीतरी त्यांचा शेअर आहे. आता 100 मिलियनचा डाटाबेस पेटीएमकडे, तो जर चीनमध्ये गेला तर प्रॉब्लेम होऊ शकतो. अशा सगळ्या कारणामुळे त्यांचं रिसर्च मॉनिटरिंग केल्यावर आरबीआयने